हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. सॅम्स लर्निंग पॉईंट ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी माय इंग्लिश कोर्स बुक या टेक्स्ट बुकमधील युनिट फर्स्ट 1.4 द स्टोरी ऑफ टी, पेज नंबर 17 वॉर्मिंग अप आणि चिटचॅट समजून घेत आहोत. लेट्स स्टार्ट. 1.4 द स्टोरी ऑफ टी, वॉर्मिंग अप आणि त्यावरील चिटचॅट. इथे आपण खूप सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. वॉर्मिंग अप मधील फर्स्ट क्वेश्चन असा आहे, कॅन यू मेक अ टी? तुम्हाला चहा बनवता येतो का? किंवा तुम्ही चहा कधी बनवला आहे का? तर याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. येस आणि नो मध्ये सुद्धा असू शकेल. पण इथे सोप्या भाषेमध्ये उत्तर बघूया. येस, आय कॅन मेक टी अँड आय समटाइम मेक टी फॉर माय पॅरेंट्स. क्वेश्चन नंबर सेकंड, हाऊ डू यू मेक अ टी? याचा आन्सर सोप्या भाषेमध्ये इथे समजून घेऊया. याचा आन्सर, फर्स्ट ऑफ ऑल water is taken according to how many cups of tea are to be made. Then I boil the water for 2 minutes. When the water boils, I add sugar and tea powder in proper amount. Boil the tea for few more minutes and then add some milk and boil it for 2 more minutes. Then my tea is ready. What brand do you like? चहामध्ये कोणता ब्रँड तुम्हाला आवडतो? तर याचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्यांचं वेगळं असू शकतं. प्रत्येकाचा ब्रँड वेगळा असेल. पण असंही उत्तर तुम्ही लिहू शकताय, मी इथे खाली देत आहे. किंवा तुमच्या पद्धतीनेही सुद्धा तुम्ही इथे उत्तर लिहू शकताय. तुमच्या आवडीचा ब्रँड तुम्ही इथे घेऊ शकताय. आन्सर, I love our Sangli GST because we have been drinking GST since childhood. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन केलेलं नाहीये. फक्त एक उत्तर कशा पद्धतीने लिहू शकतो हे ते दाखवलेलं आहे. ॲट होम हू मेक्स टी कॉफी फॉर एव्हरीबडी? याचा आन्सर, at my home my mother makes tea and coffee for everybody. Question number 5, have you seen a tea plantation? टी प्लांटेशन म्हणजे चहाचे मळे. तुम्ही चहाचे मळे पाहिले आहात का? आणि व्हॉट वॉज इट लाईक? आणि ते कशा पद्धतीने दिसतात, कशा प्रकारे दिसतात? याचं उत्तर आपण इथे सोप्या भाषेत समजून घेऊया, लिहून घेऊया. याचा आन्सर असा आहे, येस, आय हॅव सीन टी प्लांटेशन मोस्टली इन आसाम अँड केरला स्टेट्स. टी प्लांटेशन लुक लाईक स्मॉल बुशेस स्कॅटर्ड वाईडली इन अ फॉरेस्ट. स्कॅटर्ड ह्या शब्दाचा अर्थ होईल पसरलेलं किंवा विखुरलेलं. नेक्स्ट क्वेश्चन, write the names of as many beverages as you can within a 2 minutes. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असणाऱ्या जास्तीत जास्त पेयाची नावे 2 मिनिटांमध्ये लिहा. याचं उत्तर आपण इथे खाली बघूया. आन्सर, वॉटर, मिल्क, टी, कॉफी, कोकोनट वॉटर, लस्सी, कोल्ड ड्रिंक, शुगर केन ज्यूस, fruit juice, kokum sharbat, lime juice and many more. Next questions, what do you following beverages remind you of? Draw words verbs to show your associations. या प्रश्नाचा अर्थ मराठीमध्ये असा होईल, पुढे दिलेले पेय तुम्हाला कोणत्या गोष्टीची आठवण करून देतात? त्याच्यासाठी तुम्हाला शब्दजाल
तयार करायचा आहे. काही इथे दिलेले आहे तशा पद्धतीनं तुम्हाला शब्दजाल पूर्ण करायचा आहे आणि तुमच्या मित्रजनांना दाखवायचा आहे आणि कंपेअर करायचा आहे दोघांच्या मध्ये. पण वर्ल्ड वेब मधील पहिला टी आपण इथे समजून घेतोय. बिस्किट्स इथे दिलेले आहे. टोस्ट, ब्लॅक, ग्रीन, लेमन. तर टीच्या संबंधित, टीच्या रिलेटेड जिथं येणारे शब्द आपण इथे बघूया. बिस्किट्स येतं, टोस्ट येतं, ब्लॅक टी येतो, ग्रीन टी येतो. डिअर स्टुडंट, आता आपण कॉफीच्या संदर्भात बघूया. मग हॉट कॉफी म्हणतो, कोल्ड कॉफी म्हणतो आणि कॉफीचा आरोमा असतो. असे अजून वेगळे शब्द सुद्धा येऊ शकतील ज्यामध्ये वस्तू, विशेषण आणि त्याचे क्रियाविशेषणचा बोध होईल. तर तुम्हाला सुचेल असंही उत्तर इथे तुम्ही शब्दजाळमध्ये लिहू शकताय आणि हे शब्दजाळे पूर्ण करू शकताय. नेक्स्ट शब्दजाळे बघूया. लाईम ज्यूस. लाईम ज्यूसला रिलेटेड शब्द इथे बघूया. पॉइंट आहे ग्लास. नेक्स्ट समर, हेल्दी, स्वीट, एनर्जेटिक. हे सर्व पॉइंट लाईम ज्यूस म्हणजे लिंबू सरबत करिता आहे. नेक्स्ट शब्दजाळे बघूया. लस्सी. लस्सीमध्ये पॉइंट्स आहेत थिंक. नेक्स्ट पॉइंट कोल्ड, स्वीट, आपण स्वीट लस्सी असेही म्हणतो. नेक्स्ट हेल्दी, हेल्दी लस्सी, कारण लस्सी सुद्धा आरोग्य दृष्टिकोनातून हेल्दी असते. नेक्स्ट शब्दजाल बघूया. कोकोनट वॉटर. टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहे टेंडर कोकोनट, बीच. रिमेनिंग आपण पूर्ण करूया. हेल्दी, डिलिशियस, स्वीट च्या संदर्भात येणारे वर्ड्स पाहिलेले आहे. आता नेक्स्ट बघूया. मिल्क. दुधा संदर्भात येणारे शब्द, क्रियाविशेषण आणि क्रिया त्याच्या संबंधित आपण इथे बघणार आहे. पॉइंट मॉर्निंग. नेक्स्ट क्रीम, बेबीज. होल फूड म्हणजे संपूर्ण आहार. दुधाला संपूर्ण आहार सुद्धा संबोधलं जातं कारण दुधामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर मात्रामध्ये आहेत जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं आहे. डिअर स्टुडंट, द स्टोरी ऑफ टी यावरील वॉर्मिंग अप आणि चिटचॅट आपण इथे समजून घेतलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. ह्या चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये या चॅनलला शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत टेक केअर. बाय.